तर नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल पाटील रवींद्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आलो आता शिर्डीला। आम्ही काल रात्री 12 वाजता सुटलो होतो आणि आत्ता वाजले 4, म्हणजे जवळजवळ 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही आता शिर्डीला पोहोचलोय। माझ्यासोबत माझ्या ऑफिसमधले सहकारी आहेत, बघू शकता तुम्ही। हे आमचे मॅनेजर उदय सर आणि इकडे आहेत वैभव आणि आमचे ड्रायव्हर इकडे बघू शकता गणेश भाऊ आणि इकडे धीरज आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आंघोळ वगैरे करून मंदिराकडे चाललोय आणि इथे राहिलो होतो आम्ही या हॉटेलमध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये चाललोय। माझ्यासोबत वैभव आहे आणि इकडे गणेश दादा आहे का नाही, आणि इकडे आपले मॅनेजर उदय सर आणि इकडे धीरज। तर मित्रांनो, आता आम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन शनी शिंगणापूरला चाललोय। साईबाबांचं दर्शन जवळजवळ 1 तास रांगेत उभं होतो आम्ही आणि त्यानंतर आमचा नंबर लागला। व्हिडिओ काढता आला नाही कारण तिथे मोबाईलला बंदी होती आणि आम्ही आता शनी शिंगणापूरला चाललोय। माझ्यासोबत हे बघा आमचे मित्र आहेत, इकडे धीरज आहे आणि इकडे वैभव आणि इकडे उदय सर आहेत आणि इकडे गणेश सर। गाडी स्टार्ट कर। आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे कोणती मारुती सुझुकीची जर गाडी असेल आणि गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा गाडी सर्व्हिस करायची असेल तर आमच्यासोबत हे ॲडवायझर आहेत गणेश थोरात। हे तुम्हाला सर्व गाडीचा किलोमीटर वगैरे बघून इस्टिमेट देतात। इकडे आहेत आमचे आणि इकडे उदय सर आहेत। उदय सर फक्त हे जॉब कार्डवरती साईन करतात, वर्कशॉप मॅनेजर आहेत ते आमचे। आणि इकडे धीरज आहे, टीए। हा गाडी स्वतः चालवतो आणि गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो स्वतः गाडी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। आणि इकडे आपला वैभव आहे। वैभव तो काय करतो? मेकॅनिक टेक्निशियन आहे हा, पण याला सगळं नॉलेज आहे। तर सर्व्हिस जर तुम्हाला करायची असेल तर वेलॉक्स मोटर्स शिळफाटा इथे नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, शनी शिंगणापूरला जायला
अर्धा एक पाऊण तास लागेल आम्हाला. तोपर्यंत आम्ही अर्ध्या वाटेत उसाचा रस प्यायला थांबलोय. तुम्ही बघू शकता काका उसाचा रस बनवत आहेत. मित्रांनो, हा उसाचा घाणा. उसाचा रस काढण्यासाठी बैलाच्या घाण्याची जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. यात बैलाच्या शक्तीचा वापर करून उसाच्या रसाचे यंत्र फिरवलेलं आहे. जिथे बैल एक विशिष्ट दिशेने फिरून उसाच्या रसाचे लाकडी यंत्र फिरवतात. उसाच्या गाड्या या फिरणाऱ्या रोलर्समध्ये घातल्या जातात व त्या दाबामुळे ऊस पिळला जातो आणि त्यातील रस बाहेर पडतो. यात डिझेल किंवा विजेसारख्या इंधनाची गरज लागत नाही. अशा पारंपरिक पद्धतीने काढलेला रस अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. ही पद्धत मी राहुरी, सोनई, अहिल्यानगर या ग्रामीण भागात या मामांकडे आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे गणेश भाऊ ड्रायव्हिंग करून करून दमलेत आहेत तिकडे. आता आराम करतात आणि आता ड्रायव्हिंगला आपले वैभव दादा बसणार आहेत. मामा किती वर्ष झालं तुमचं इथे? 4 वर्ष झाली. ह्या मामांना 4 वर्ष झाली इथे इथे व्यवसाय करतात. छोटासा व्यवसाय आहे. आणि घर तुमचं इकडेच आहे का? हा, इकडे घर आहे त्यांचं. आणि हायवेला बाजूला तिथे यांचा व्यवसाय असा छोटासा व्यवसाय आहे. आणि इकडे बसण्यासाठी प्रवाशांना इकडे असं बसण्यासाठी इथे खुर्च्या ठेवल्यात. तर मित्रांनो, आता आम्ही शनी शिंगणापूर मंदिराकडे पोहोचलोय आणि आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतोय. त्याचा ब्लॉग चालू होता, आम्ही काय बोललो रे. शनेश्वरा मातीच्या कुंभावर तुझी स्थापना करू हे स्वामी. आम्ही शुद्ध तेलाने तुझवर अभिषेक करू हे स्वामी. मातीच्या कुंभावर तुझी स्थापना करू हे स्वामी. आम्ही शुद्ध तेलाने तुझवर अभिषेक करू हे स्वामी. व्रत करू शनी कथा ऐकू हो.